रेड क्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गदी मेमनजी आणि रेड क्रॉस सोसायटीच्या उपाध्यक्षा मंगलाताई ठोंबरे. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर आता ही केस प्रेझेंटेशन असेंब्ली काय आहे याच्याबद्दलची माहिती आपल्याला धनंजय चित्रकार देतील असे मी त्यांना विनंती करते. म्हणजे शब्दसुभनांनी मी स्वागत करते आहे आणि धनंजय चित्रकार त्यांनी केस प्रेझेंटेशन असेंब्लीची. सगळ्या मान्यवरांना विशेष नमस्कार. काउन्सिलर्स असोसिएशन बऱ्याच वर्षापूर्वी जळगावमध्ये स्थापन झाली आणि ही वेगवेगळे उपक्रम राबवत असते. जसं कोविडमध्ये हेल्पलाईन चालवणे, कोविडग्रस्तांसाठीची त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी कार्य करणे, ऑनलाईन हेल्पलाईन चालवणे, असे अनेक उपक्रम ती करत असते. सुरू केलेला असा हा उपक्रम आज आपण सुरू करत आहोत. त्याचं नाव आहे केस प्रेझेंटेशन असेंब्ली. तर या उपक्रमाचा उद्देश काय आहे आणि ही असेंब्ली म्हणजे नेमकं काय? तर आपण समुपदेशक म्हणून केसेस सॉल्व करत असतो, म्हणजे आपल्याकडे सल्लागार येतात त्यांचे, आणि त्या सगळ्याची आपली एक फाईल बनते आणि ती फाईल एकतर ती केस त्याच्या मनात असते आणि दुसरी आपल्या मनात असते. अशा अनेक भावविश्वांना समुपदेशक हात घालत असतो. ह्या सगळ्याला जर हे जे त्या विषयातले तज्ज्ञ आहेत त्यांच्या समोर हे प्रेझेंटेशन जर आलं तर त्याचा नक्कीच सगळ्यांना उपयोग. म्हणजे काय उपयोग काय त्याचे? तर एक म्हणजे त्या स्वतः समुपदेशकाचं एक व्हेंटिलेशन होईल की मी ही अशी अशी केस केली. दुसरं की त्यांनी त्या केसमध्ये जे काय टेक्निक्स वापरले आहेत त्याच्यामुळे इतरांना इन्साईट प्राप्त होईल. त्यांच्याकडे जर तशा प्रकारची केस आली तर त्यांना त्याचं नक्कीच इन्साईट प्राप्त होईल. तिसरं की जेव्हा समुपदेशन सुरू असतं तेव्हा त्या केबिनमध्ये दोघंच असतात किंवा त्याचे नातेवाईक असतात. जर समुपदेशक म्हणून एखादी एरर होत असेल तर ती सगळ्यांसमोर आल्यामुळे स्वतः समुपदेशकाला एक इन्साईट प्राप्त होईल. त्याच्यामध्ये काही करेक्शन अपेक्षित असेल तर ते त्यानिमित्ताने होऊ शकेल. चौथं की जी परिणामकारकता आहे समुपदेशनाची ती वाढण्यासाठी नक्कीच होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की काउन्सिलिंग आणि एक्सटेम्पो सल्ला देणं ह्याच्यातली जी एक क्लीन लाईन ओलांडली जाते ती कुठे ओलांडली जाते का हे सगळ्यांसमोर येईल. म्हणजे थेअरीला धरून कुठलं नेमकं सायकोलॉजीतलं मॉडेल मी इथे वापरलं हे सांगण्याचा त्या केस प्रेझेंटेशनमध्ये आपण आवाहन करणार आहोत. आणि त्याच्यामुळे काय होईल की थेअरीला धरून समुपदेशन होत आहे का नाही, का एक्सटेम्पो तर सल्ला सगळ्यांना देतोच आहे आपण दिवसभर, तर तसंच काही चाललंय का त्या केबिनमध्ये हेही जरा जगासमोर येईल. आणि ओव्हरऑल इम्पॅक्ट ऑफ काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशकाची तार तर लागली नाहीये ना बाबा, सगळ्या केसेसला एकच मॉडेल चालू आहे असं तर काही होत नाहीये ना, असंही सगळ्यांना एकमेकाला क्लिअर. आणि एखादी केस एखाद्याने जर चांगली सॉल्व्ह केली असेल तर ते स्किल्स सगळ्यांना जर मिळाले तर नक्कीच ते ज्या ज्या केसेस करतायत त्याच्यासाठी ते उपयोगी ठरेल. अशा उद्देशाने आपण ही केस प्रेझेंटेशन असेंब्ली म्हणतोय. ही याचा उद्देश असा आहे की ही पिरियॉडिकली व्हावी. जसं आपण PCAचं आपलं जे कॅलेंडर आहे, आपण मानसिक आरोग्य दिन साजरा करतो, वर्षभरात जे काही कार्यक्रम करतो, तसे ही दरवर्षाला एकदा मिनिमम व्हावी. त्याच्यामध्ये सगळे समुपदेशक एकत्र यावे. त्यांनी 10 केसेस केल्या असतील त्यातली जी आवडली आहे ती सादर करावी. अर्थातच जे इथिक्स ऑफ काउन्सिलिंग आहे ते पालन होतील की जो सल्लागार आहे त्याची ओळख ही कुठेच उघड केली जाणार नाही. म्हणजे या पद्धतीनेच केस प्रेझेंट मला वाटतं हे सांगण्याची पण गरज नाही की त्याची ओळख ही आपण नाही कुठे जाहीर करायची आहे. फक्त थेरपीज हा प्रवास सगळा सांगायचा आहे. आणि मग त्यात 10-15 जे लोक सादर करतील ते करतील. त्यात वाटलं तर काउन्सिलर ऑफ द इयर निवडायचं असेल तर तसंही काहीतरी की बाबा ठीक आहे ही चांगली केस झाली, काहीतरी मोटिवेशन काउन्सिलर्सला पण असं काहीतरी या दिशेने हे पुढे जावं अशी या प्रकल्पाची मांडणी आहे. तर सगळ्यांनी मला वाटतं पार्टिसिपेट करावं. आता केस प्रेझेंटेशन
करताना काही चुका होऊ शकतात आणि ते सगळ्या चुका कशा होतील अशा काही केसेस प्रेझेंट मी करतो, म्हणजे बाबा असं नाही करायचं बाबा, सगळ्यांना कळेल आणि पुढच्या वेळेला सगळे चांगल्या रीतीने करतील.